तर काल कालच्या तासात ऐच्छिक हं, अनैच्छिक कार्य अनैतिक बघितली आपण मेन. बौद्ध संस्था ठीक आहे. अनैच्छिक. तिथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम हे आपल्याला बघायचं होतं. त्यापूर्वी एक चार्ट बघूया म्हणजे परत लक्षात राहील तुमच्या. बघा नर्व्हस सिस्टम त्याच्यामध्ये दोन मुख्य भाग सेंट्रल नर्व्हस सिस्टम आणि पेरिफेरल नर्व्हस सिस्टम बरोबर आहे. आणि सेंट्रल नर्व्हस सिस्टमचे त्याच्यामध्ये काही भाग म्हणजे स्पायनल कॉर्ड, ब्रेन हे आपण सर्व अगोदर आता पाहिलेलं आहे. बरोबर आहे. तर म्हणजे सेंट्रल नर्व्हस सिस्टमचा आपला भाग पूर्ण संपलेला आहे. आणि त्याच्यानंतरचा पेरिफेरल नर्व्हस सिस्टम जे आहे, त्याच्यामध्ये परत 2 भाग पडतात. सोमॅटिक नर्व्हस सिस्टम आणि ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टम बरोबर आहे. म्हणजे ऐच्छिक आणि अनैच्छिक बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर परत ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टमचे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक असे परत 2 प्रकार पडतात. बरोबर आहे. मग हे आपले शेवटचे 2 प्रकार राहिलेले आहेत ते आपण बघूया काय आहे ते. हं. अनैच्छिक मज्जा संस्थेचे 2 प्रकार अनुकंपी मज्जा संस्था म्हणजे सिम्पॅथेटिक आणि परानुकंपी म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक बरोबर आहे. त्याच्यातील पहिला प्रकार आपण बघूयात. तो आहे अनुकंपी मज्जा संस्था. तर तो कसा असतो, कुठं असतो, काय असतो? तर याची तंतू पाठीच्या कण्याच्या बाजूला असतात आणि हे सक्रिय झाल्यास आता बघा, आता ह्या कधी सक्रिय होतात? सिम्पॅथेटिक किंवा पॅरासिम्पॅथेटिक सक्रिय कधी होतात? आवाज नाही येते सर. सर म्यूट झाला आहात बहुतेक. डिस्कनेक्ट झालं का? नाही. माझ्या मोबाईलवर ओपन होत नाही काहीच. तुम्ही आहात कनेक्ट आहात परंतु तुमची इमेज दिसत नाही आणि आवाज आता आला. एक मिनिट. आता याच्यामध्ये दोन्ही संस्था आपण याच्यामध्ये समजून घेऊयात. एक संस्था. इकडच्या बाजूची आता बघा, आपण याच्यापूर्वी ब्रेन विषयी माहिती घेताना किंवा ब्रेन स्टीम विषयी माहिती घेताना, म्हणजे ही जी काठी आहे लांबची याच्याबद्दल माहिती घेताना, त्याच्यावरती 2 खाचा आहेत, मागे आणि पुढं. त्याच्यामुळं त्याचे 2 भाग झालेले आहेत असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे भाग म्हणजे सेपरेट भाग नाहीत. तिथंच पण 2 भाग. बरोबर आहे. जसे की लहान मेंदूचे 2 भाग होते बघा. परंतु सेपरेट नव्हते ते चिटकूनच होते. फक्त मधल्या एका रेषेमुळं त्याचे 2 भाग झाले होते. तसंच याचे सुद्धा 2 भाग आणि सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टमचे काही कनेक्शन्स याच्यावरती असतात आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टमचे काही कनेक्शन्स आपल्याला इथे दिसत आहेत बघा. प्रत्यक्षपणे कुठं-कुठं आहेत ते. पॅरासिम्पॅथेटिक म्हणजे रेस्ट आणि डायजेस्ट किंवा हिला आपण आरामाच्या वेळी ॲक्टिव्हेट राहणारी असं म्हणूयात. आणि ही सिम्पॅथेटिक नावाची जी आहे, ती फाईट ऑर फ्लाइट यावेळी सक्रिय होते. दोन्ही एकदाच सक्रिय नसतात. एका वेळी कोणती तरी एक सक्रिय असते. जर तुम्ही आरामामध्ये असाल, तर पॅरासिम्पॅथेटिक सक्रिय असेल
आणि फ्लाईट किंवा फाईट मोडमध्ये असाल म्हणजे काय? जर समजा आता तुम्हाला अचानक साप दिसला. तुम्ही काय करत आहात? वाटेनं चाललेला आहात आणि तुम्हाला अचानक समोर एक साप दिसला मोठा. मग काय होईल हो? सतर्क होत आपण. सतर्क होऊ किंवा आणखीन एक उदाहरण आपल्याला तिथं सांगता येईल. बघा, की एका फंक्शनमध्ये तुम्ही गेलेले आहात. बरोबर आहे. आणि जवळपास 150-200 माणसं त्या फंक्शनमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये अचानक तुमचं नाव स्टेजवर घेतलं आणि काय म्हणलं, की तुमचं नाव घेऊन म्हटलं, की ह्यानी आता आपल्यासमोर एक 4 शब्द मांडतील, असं म्हटलं, तर काय होईल हो? गोंधळून जाऊ, घाबरून जाऊ, म्हणजे बरोबर बरेच आहे. एकदाच सगळे हां. बरेच भाव गोंधळ एकदाच येतात हां. आतमध्ये. भीती वाटते. गोंधळल्यासारखं होईल. हम्म. हृदयाचे ठोके वाढतील. बरोबर आहे. हृदयाचे ठोके वाढणं किंवा घाम येणं किंवा श्वसन जलद होणं. बरोबर आहे. किंवा अ, अशा काय बघा, आता हे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे बघा. त्याच्यामध्ये सुद्धा सक्रियता येणं किंवा खालचे जे 2 भाग आहेत, म्हणजे कोणकोणते? मोठं आतडं एक आहे बघा. म्हणजे हे सुद्धा सक्रिय होतं आणि मल बाहेर फेकतं. म्हणजे अतिशय घाबरलेली अवस्था असेल किंवा अतिशय घाबरण्यासारखा प्रसंग असेल, तर अशा लोकांना काय होतं, तर अतिशय घाबरल्यामुळं मल बाहेर पडतो. असं पण कधी होतं किंवा कुठेतरी जायचं असलं, तरी आपल्याला पटकन शौचाला जाऊन यावं लागतं. असं पण होतं बघा. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळी सिम्पॅथेटिक सक्रिय असते, त्या वेळी अशी लक्षणं तिथं आढळून येतात किंवा काही जणांना अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतील किंवा असा प्रसंग घडलेला असेल, तर काही जणांना लघवीसुद्धा होते. बरोबर आहे. म्हणजे घाबरण्याची क्षमता किती आहे आणि तो प्रसंग कसा आहे, याच्यावरती ही लक्षणं अवलंबून असतील. बरोबर आहे. डोळ्यांवरती परिणाम म्हणजे अ, अंधुक दिसणं, डोळ्यासमोर अंधुक दिसणं किंवा साधा जर प्रसंग असेल, अतिशय घाबरण्यासारखा प्रसंग नसेल, साधा असेल, तर त्याच्यामध्ये आता आत्ताच मी जे उदाहरण दिलं तुम्हाला, की स्टेजवरती येऊन आपण बोलावं. तर त्याच्यामध्ये काय-काय होईल? हार्टबीट वाढतील, बरोबर आहे. श्वसन वाढेल, घाम येईल, परंतु शौच होईल किंवा लघवी होईल असे प्रकार तिथं होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे त्या ह्याच्यानुसार, तिथल्या परिस्थितीनुसार हे असे ॲक्टिव्हेट होतात. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण ताणतणावाखाली असतो, ज्यावेळी आपण ताणतणावाखाली असतो, अशा वेळी सुद्धा ही सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ॲक्टिव्हेट असते. म्हणजे काय? जर समजा ताणाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की तात्कालिक ताणतणाव आणि दीर्घकालीन ताणतणाव. तर तत्कालीन जो ताण आहे किंवा सद्यस्थितीतील ताण, आता याचं एक उदाहरण आपण देऊया. सद्यस्थितीतील ताण म्हणजे काय? आत्ताच आपण म्हणल्याप्रमाणे की स्टेजवरती येऊन बोलावं, असं ही सद्यस्थितीतील ताण आहे. पण ज्यावेळी तुम्ही स्टेजवरती जाऊन बोलून परत येऊन खाली बसाल, त्यावेळी ही सर्व लक्षणं कमी झालेली असतील का हो? हो ना, फार मोकळं वाटतं. बरोबर आहे. सर्व लक्षणे कमी झालेली असतील. म्हणजे हा जो ताण होता, तो किती काळापुरता होता तुमच्यावरती आलेला, तुमच्या मनावरती? तर अतिशय कमी वेळेपुरता. बरोबर आहे. म्हणजे ते काम झालं, की तो ताण तुमचा निघून गेला. तसं. परंतु काही जे ताणतणाव असतात, ते दीर्घकालीन स्वरूपाचे ताणतणाव असतात. म्हणजे महिनाभर चालणारे, 6 महिने चालणारे, वर्षभर चालणारे. जर समजा एखाद्या पत्नीचा जर पती वारलेला असेल, तर ती स्त्री आयुष्यभर ताणतणावाखाली जगू शकते. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो? दीर्घकालीन ताण किंवा असे आणखीन बरेच उदाहरणं आपण तिथं देऊ शकतो. बघा, ज्यावेळी आपण ताणतणावाखाली असतो,
त्यावेळी सुद्धा ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट असते आणि कार्यरत असते. म्हणजे जर जास्त कालावधीमध्ये आपण ताणतणावाखाली असू, तर ही जी लक्षणं आहेत, कोणकोणती सांगा? सिम्पॅथेटिकची लक्षणं कोणकोणती आहेत? ताणतणाव असणं, घाबरून जाणं, घाबरून जाणं असेल, घाम येणं असेल, शौचास होणं, घाम येणं, जल हृदयाची जल गती असेल वाढणं, किंवा उच्च रक्तदाब असेल. किंवा तर अंग बघा, थरथरणे, काय म्हणलात? अंग थरथर कापणे. अंग थरथर कापणे. मग अशा वेळी जर तुम्ही दीर्घकालीन तणावामध्ये असाल, तर ही लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दीर्घकालीन अशा स्वरूपामध्ये असतात किंवा राहतात. आणि जर ही दीर्घकालीन स्वरूपामध्ये राहिली, तर त्याचा दीर्घकालीन परिणाम तुमच्या शरीरावरती होतो. जर समजा तुमचे हार्टबीट व्यवस्थित पडत नसतील, जलद पडत असतील, तर ते तुमच्यासाठी योग्य आहे का? नाही. बरोबर आहे. किंवा श्वसन जलद होणं हे तुमच्यासाठी योग्य आहे का? नाही, अयोग्य आहे. बरोबर आहे. मग अशा वेळी तुम्ही कोणत्यातरी आजाराला बळी पडता. अशा स्वरूपाचं हे फाईट आणि फ्लाइट नावाची सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम आहे. हे पॅरासिम्पॅथेटिक म्हणजे काय? आणि हे कधी सक्रिय असते? जर तुम्ही ध्यानामध्ये असाल किंवा झोपलेले असाल किंवा विश्रांतीमध्ये असाल, बरोबर आहे. रेस्ट अँड डायजेस्ट इथं वरच नाव दिले बघा. रेस्ट म्हणजे आराम, डायजेस्ट म्हणजे किंवा जेवणानंतर. अशा वेळी ही पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ऍक्टिव्हेट असते. म्हणजे काय काय असतं? हार्टबीट स्लो असतात, श्वसन संथ असतं, बरोबर आहे. स्टिम्युलेट द ऍक्टिव्हिटी ऑफ स्टमच म्हणजे पोटाच्या ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट असतात आणि ग्लॅड ब्लॅडरच्या ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट असतात आणि मोठं आतडं किंवा ब्लॅडर हे सुद्धा स्टिम्युलेट ऍक्टिव्हिटीमध्ये असतात. अशा स्वरूपामध्ये ही सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम आपल्याला इथं बघायला मिळते. तर मज्जासंस्थेचा जो भाग आहे, तो भाग आपला इथं पूर्ण होतो. याच्यामध्ये काही अडचण वगैरे असेल तर विचारू शकता. सर नाहीये काही अडचण. ठीक आहे. आता पुढची एक संस्था आपल्याला बघायची आहे आणि जवळपास आपल्या अभ्यासक्रमातील शेवटची संस्था असं आपण त्याला म्हणूया. तर ती आहे प्रजनन संस्था, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तर प्रजनन म्हणजे काय सांगता येईल का तुम्हाला थोडक्यात? नवनिर्मिती. राईट, छान. नवनिर्मिती, बरोबर आहे. बघूयात काय आहे यांच्याबद्दल नेमकं. आता प्रजनन संस्था, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, बरोबर आहे. तर याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक संस्थेमध्ये 2-2 नावं होती. जसे की श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था आणि त्या 2 नावातील प्रत्येक नावाचा अर्थ आपण प्रत्येक वेळी पाहिलेला आहे. तशाच पद्धतीनं प्रजनन संस्थेमध्ये सुद्धा 2 नावं आहेत. एक आहे प्रजनन आणि दुसरं नाव आहे संस्था. बरोबर आहे. तर प्रजनन म्हणजे नेमकं काय? तर एका सजीवापासून दुसरा नवीन सजीव किंवा त्यालाच आपण काय म्हणूयात संतती निर्माण करणे, या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? प्रजनन असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आणि सृष्टीचं जे हे चक्र आहे, हे सर्व चक्र प्रजनन संस्थेवरती पुढं जात असतं. बरोबर आहे. जर प्रजनन संस्थाच असली नसती, तर जन्म ही प्रक्रिया उरली नसती किंवा राहिली नसती. मग प्रत्येक सजीव हा प्रजननाद्वारे अस्तित्वात आलेला असतो. याच्यामध्ये बघा,
फक्त मानवच प्रजननाद्वारे जन्म घेतो का? तर नाही. सृष्टीतील प्रत्येक सजीव म्हणजे काय? तर कुत्रा असेल, मांजर असेल, घोडा असेल, उंट असेल किंवा इतर सूक्ष्म जीव असतील, पाण्यात राहणारे असतील किंवा जमिनीवर राहणारे असतील किंवा उडणारे पक्षी असतील. हे सर्वच्या सर्व सजीव हे प्रजननाद्वारेच अस्तित्वात आलेले आहेत किंवा यांचं जे चक्र आहे, पुढे जे चालू असणारं चक्र आहे, त्यांच्या उत्पत्तीचं, ते चक्र सुद्धा प्रजननावर अवलंबून आहे. बरोबर आहे. तर आता आपण बघितलं प्रजनन म्हणजे काय? आणि मग संस्था कशाला म्हणायचं? प्रजनन संस्था कशाला म्हणायचं? तर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणती प्रक्रिया? एका जीवापासून दुसरा जीव उत्पन्न करण्यासाठी ची जी ही प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जे अवयव आपल्याला तिथं उपयोगात येतात, जे अवयव एकत्रित मिळून काम करतात, त्या सर्व अवयवाला मिळून आपल्याला तिथं काय म्हणायचं आहे? प्रजनन संस्था असं म्हणायचं आहे. आलं का लक्षामध्ये तुमच्या? बघा, परत आता पुढे पाहताना प्रजनन संस्था पाहताना आपल्याला स्त्री आणि पुरुष असं वेगवेगळा अभ्यास करावा लागणार आहे. स्त्री आणि पुरुष असा वेगळा अभ्यास करावा लागणार आहे. पण इतर ज्या संस्था होत्या, त्या संस्थेमध्ये जवळपास सगळे अवयव म्हणा किंवा सगळ्या क्रिया म्हणा, पुरुष किंवा स्त्रीमध्ये सारख्याच होत्या. जसं की श्वसन आहे, उत्सर्जन आहे, पचन आहे. ह्या सर्व संस्था आपण ज्या बघितल्या, त्या एकत्रित बघितलेल्या आहेत. बरोबर आहे. आणि या सृष्टीमध्ये जाती ज्या आहेत किंवा प्रजाती ज्या आहेत, मानव जाती, त्या फक्त 2च. कोणकोणत्या? एक स्त्री आणि एक पुरुष. मग यांची जी ओळख होते, ती कशावरून होते? तर या जनन अंगावरून यांची ओळख होत असते आणि या जनन अंगांचा वापर करूनच प्रजनन संस्था कार्य करत असते. परंतु ही संस्था पुरुषामध्ये थोडीशी वेगळी आहे आणि स्त्रियामध्ये थोडीशी वेगळी आहे. म्हणजे काय उदाहरणार्थ? तर गर्भाशय. गर्भाशय कोणामध्ये असतं? स्त्रियांमध्ये असतं. पुरुषामध्ये नसतं. बरोबर आहे. असं आपण तिथं उदाहरण तिथं थोडक्यात देऊ शकतो. तर पुढचा भाग म्हणजे काय? तर प्रजनन हे 2 प्रकारचे असते. एक आहे अलैंगिक प्रजनन आणि दुसरं आहे लैंगिक प्रजनन. मग हे अलैंगिक प्रजनन हा मानवी प्रजननाचा भाग नाही. तर सूक्ष्मजीव, जीव, जंतू, अमिबा असे जे एकपेशीय सजीव आहेत, तर त्यांचं काय होतं? लैंगिक ह्याच्यातून विभाजन होत नाही. जसं की म्हणजे एकातूनच 2 अशी निर्मिती होत असते त्यांची. आता समजा एक गोल आहे, त्याच्यातूनच 2 गोल निर्माण झाले. अशा स्वरूपामध्ये त्याला म्हणायचं आहे अलैंगिक प्रजनन. म्हणजे चक्र तर त्यांचं चालू आहे. सूक्ष्मजीवाचं चक्र तर चालू आहे. एकपेशीय सजीवाचं चक्र चालू आहे जन्मण्याचं, बरं का. पण ते कसं आहे, तिथं दोघाची गरज आहे का? मादी आणि स्त्री ह्याची पुरुष आहेत नराची गरज आहे का? नाही. तर ते एकातूनच 2 होतात. असं स्वरूपाचं जे प्रजनन आहे, त्याला अलैंगिक प्रजनन म्हणतात आणि ते एकपेशीय सजीवामध्ये दिसून येतं. आणि दुसरा जो प्रकार आहे, तो आहे लैंगिक प्रजनन आणि जीवसृष्टीमध्ये जे अनेक पेशीय, बहुपेशीय प्राणी जे आहेत. आता बाकीचे जे प्राणी आहेत उरलेले, इतर कोणतेही, ते सर्व कशामध्ये आले? बहुपेशीमध्ये आले. अनेक पेशींपासून ते बनलेले आहेत. म्हणजे असे हे बहुपेशीय प्राणी लैंगिक प्रजनन करत असतात. म्हणून मानवी प्रजनन हे सुद्धा लैंगिक स्वरूपाचे प्रजनन आहे. आणि ही लैंगिक प्रक्रिया एकट्याने पूर्ण होत नाही. आता बघा, अलैंगिक प्रजननामध्ये काय म्हणलं आपण? तर एकातूनच 2 होतात. परंतु आता या लैंगिक प्रजननामध्ये मात्र 2 व्यक्ती एकत्र याव्या लागतात. मग त्या कशा?
तर त्याच्यामध्ये एक असेल नर आणि एक असेल मादी. या दोन्ही एकत्र येऊन ही लैंगिक प्रजननाची प्रक्रिया पूर्ण होत असते. मग काय घडतं नेमकं त्याच्यामध्ये? तर स्त्रीमधील स्त्रीबीज, ओव्हम व पुरुषामधील स्पर्म किंवा त्याला आपण शुक्राणू असं म्हणूयात. आणि ज्यावेळी संभोगादरम्यान ओव्हम आणि स्पर्म यांचं फर्टिलायझेशन होतं, त्यावेळी स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भाची वाढ होते किंवा गर्भ स्थिरावतो. आता हे सर्व आपल्याला पुढे सविस्तर बघायचं आहे, पण थोडक्यात आपण त्याची व्याख्या इथं बघितलेली आहे. त्यासोबत ही जी जनन संस्था आहे ती इतराप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये सारखी नसून वेगवेगळी असते. त्यामुळे स्त्री जनन संस्था आणि पुरुष जनन संस्था यांचा वेगळा अभ्यास करावा लागतो. ते आताच पाहिले. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला स्त्री जनन संस्था म्हणजे काय आहे, ती कशी आहे आणि स्त्री जनन संस्थेचे अंग काय आहेत, याच्यामध्ये बघा, स्त्री जनन इंद्रियाचे मुख्यतः दोन भाग पडतात. किती भाग पडतात? मुख्यतः दोन भाग पडतात. एक आहे बाह्य अवयव आणि दुसरा आहे अंतर्गत अवयव. त्याच्यामध्ये आता बाह्य म्हणजे कशाला म्हणायचं आणि अंतर्गत कशाला म्हणायचं? आता गर्भाशय ते दिसतं का हो तुमच्या डोळ्याला? डोळ्यानं नाही. पाहता येत म्हणजे कसं आहे ते? आत आहे, अंतर्गत. अंतर. बरोबर आहे. पण काही अवयव हे आपल्याला पाहता येतात. बरोबर आहे. जसे की योनी असेल, ते आपण डोळ्यानं पाहू शकतो. परंतु गर्भाशय आपण पाहू शकत नाही. म्हणून गर्भाशय असेल किंवा गर्भाशयाच्या नलिका असेल, या सर्व जे अवयव आहेत ते अंतर्गत अवयव झाले. आता बघूया मग कोणकोणते अवयव आहेत ते. पहिला प्रकार आहे बाह्य अवयव. या बाह्य अवयवामध्ये म्हणजे आपल्याला डोळ्याला दिसणाऱ्या अवयवामध्ये कोणकोणते अवयव आहेत? एक आहे बृहत लघु भगोकोष्ठ, क्लिटोरिस, मूत्रद्वार किंवा यालाच भग्नशिश्न असं सुद्धा म्हणतात. आणि योनिद्वार, हायमेन, मोन्स प्यूबिस अशी इत्यादी अवयव ही बाह्य अवयवामध्ये स्त्रीच्या बाह्य जननांगामध्ये ओळखली जातात. आणि त्याच्यानंतर अंतर्गत अवयवामध्ये काय काय आहे? तर एक आहे योनी मार्ग, आपल्या डोळ्यांना दिसत नाही. बरोबर आहे. गर्भाशय ग्रीवा, अंडाशय, अंडवाहिनी आणि गर्भाशय हे जे इत्यादी अवयव आहेत ते आपल्या डोळ्यांना दिसणारे नाहीत, म्हणून त्यांना आपल्याला अंतर्गत अवयव असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आता बाह्य अवयवामधील एक एक अवयव आपण पुढे बघूयात. याच्यापूर्वी आपण एक इमेज बघूया म्हणजे आपल्याला नेमकं लक्षात येईल. किंवा ठीक आहे, एक इमेज बघूया. अगोदर वाचन करूया. बघा, बाह्य भागातील बृहत्कोष्ठ, लघुबृहत्कोष्ठ, क्लिटोरिस, मूत्रद्वार, योनिद्वार, गुदद्वार, हायमेन, मोन्स प्यूबिस इत्यादी सर्व अवयवांना मिळून वल्वा असे संबोधले जाते. आणि प्रौढ स्त्रियांमध्ये वल्वाच्या बाह्य भोवतालचा जो भाग आहे तो केसांनी वेढलेला असतो. वल्वायटिस हा वल्वाशी निगडीत विकार आहे.
ज्यामध्ये वल्वाचा आकार मोठा झालेला असतो किंवा दिसून येतो. पुढे बघूया परत. याच्यामध्ये आपल्याला दाखवता येतं बघा. तर पहिला जो प्रकार आहे किंवा या सर्वच भागांना मिळून बाह्य बगत कोट म्हणजे याला मोठे ओठ असं सुद्धा नाव दिलं जातं. आणि लघु बगट कोष्ठ म्हणजे लहान ओष्ठ असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर क्लिटोरिस नावाचा एक भाग आहे. तो सुरुवातीला आपल्याला 3 डॉट इथं दिसतील बघा. पहिला एक आहे वरचा, त्याला म्हणायचं आहे क्लिटोरिस. त्याच्यानंतरचा दुसरा भाग आहे किंवा त्याला लघु छिद्र असं सुद्धा म्हणतात किंवा त्यालाच मूत्रमार्ग असं सुद्धा म्हणतात. आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे योनीद्वार. याला म्हणायचं आहे योनीद्वार किंवा यालाच बृहत छिद्र किंवा मोठी छिद्र असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता 3 महत्वाच्या गोष्टी बघा. 3 जे डॉट आहेत, पहिला आहे क्लिटोरिस, त्याच्यानंतरचा आहे मूत्रमार्ग आणि त्याच्यानंतरचा आहे योनिमार्ग. आणि ओष्ठ 2 प्रकारचे. एक आहे मोठे ओष्ठ आणि त्याच्यानंतर मधवा असं म्हटलं जातं. परत पुढे बघूया. हो. बघा, आता असं म्हणल्याप्रमाणे या सर्वांना मिळून वल्वा असं म्हटलेलं आहे. आणि प्रौढ स्त्रियांमध्ये वल्वाच्या बाह्य भोवतालचा भाग केसांनी वेढलेला असतो. वल्वायटिस हा वल्वाशी निगडीत विकार आहे, ज्यात वल्वाला खाज सुटणे, ओलसर घाव, लालसर होणे, फोड येणे, फोड फुटणे किंवा क्रॅक होणे इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये विकार असं आपण म्हणून तिथं ओळखू शकतो. किंवा अशा भागाला बुरशी, जीवाणू, विषाणू यांचा संसर्ग सुद्धा होऊ शकतो. आणि असा संसर्ग जर झाला तर खाज वगैरे सुटणे असे प्रकार तिथं दिसून येतात. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, तर घट्ट किंवा छिद्र नसलेले आणि घाम शोषून न घेणारे अंतर्वस्त्र जर वापरले, जसे की जीन्स म्हणा, घट्ट अशा स्वरूपाच्या जीन्स असतात बघा, आणि असे वापरल्यामुळे सुद्धा इथं संसर्ग होण्याची दाट शक्यता तिथं दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये बघूया. बाह्य भागातील एक अवयवांचा अभ्यास. त्याच्यामध्ये पहिला भाग आहे बृहत बगोष्ठकोश म्हणजे याला म्हणायचं आहे मोठे ओठ किंवा यालाच लिबिया माजुरा असं सुद्धा म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. आणि हे असतात कसे, तर यांचं जे स्वरूप आहे हे जाडसर असतं. ज्याप्रमाणे आपले तोंडाचे ओठ असतात त्याप्रमाणे हे सुद्धा जाडसर अशा स्वरूपाचे बाह्य ओष्ठ असतात. आणि हे ऊतींचे मासल जाडसर त्वचेच्या गड्यांनी बनलेले असतात. त्यासोबत यामध्ये घाम आणि तेल स्राव करणाऱ्या ग्रंथी देखील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबत तेथील स्रावाने स्त्री कामुक झाल्याचे दिसून येते. आणि मुख्य कार्य जे आहे ते अंतर्भागातील अवयवांना संरक्षण देणे आणि संसर्ग होण्यापासून रोखणे. त्यासोबत या भागातील स्पर्शाने लैंगिक उत्तेजना निर्माण होत असतात. त्यासोबत लिबियल हायपरट्रॉफी अशा प्रकारचा एक विकार आहे,
मोठ्या ओष्ठांच्या संबंधित आणि अशा विकारामुळं मोठ्या ओठ जे आहेत त्यांना सूज येते किंवा त्यांचं आकार हा मोठा होत असतो. त्याच्यानंतर लघुपृष्ठ म्हणजे लहान ओष्ठ याला लिपिया मायनोरा असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये आणि यांची जी जाडी आहे ती पातळ असते. यांची जाडी कशी आहे? पातळ स्वरूपाची यांच्यामध्ये वसा नसते आणि याची सुद्धा 2 पट असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? यांच्या पार्श्वभागामध्ये 2 ग्रंथींची ओपनिंग असते किंवा 2 ग्रंथीची ओपनिंग तिथं झालेली असते आणि संभोगाच्या वेळी यामध्ये पातळ द्रव स्रवला जातो आणि हा द्रव स्रवल्यामुळे योनीचं स्नेहन होत असतं आणि संभोगामध्ये तिथं त्रास होत नाही. त्यासोबत आता बघा आपण सुरुवातीपासून बघतोय, परंतु क्लिटोरिस नावाचा जो भाग आहे, शिश्निका नावाचा जो भाग, तो सर्वात वर असतो. 3 पॉइंट आपण म्हटले. क्लिटोरिस सर्वात वरचा, त्यानंतर मूत्रमार्ग 2 नंबरचा आणि योनी मार्ग हा 3 नंबरचा भाग. बरोबर आहे. त्याच्यातील पहिला पॉइंट म्हणजे क्लिटोरिस. ही पुरुषाच्या शिश्नाशी समजात अशी एक उत्थानक्षम आहे किंवा हिचा आकार कसा आहे? तर वाटाण्याच्या दाण्यासारखा हिचा लहान अशा स्वरूपाचा आकार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर या क्लिटोरिसमध्ये अनेक मज्जातंतूंची टोकं एकत्र आलेली असतात. जवळपास 8,000 मज्जातंतूंची टोकं या क्लिटोरिसमध्ये एकत्र आलेली असतात असं सुद्धा म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर या क्लिटोरिसला स्पर्श झाला तर स्त्रियांमध्ये कामुकता किंवा लैंगिकता जागृत होते. स्त्रियांमध्ये उत्तेजना निर्माण होते असं सुद्धा म्हटलं जातं. पुढे बघूयात पुढचा भाग. एक मिनिट का शेअरिंग का होत नाही पटकन सर? आता 2 नंबरचा पॉइंट त्याला म्हणूयात मूत्रमार्ग. तर योनीमध्ये स्त्रियांच्या जननांगामध्ये 2 छिद्र असतात. एक असतं लघुछिद्र आणि दुसरं असतं बृहत छिद्र. लघुछिद्रालाच आपण मूत्रमार्ग असं म्हणत असतो आणि बृहत छिद्राला योनी मार्ग असं आपण तिथं म्हणत असतो. ज्याप्रमाणे मोठे ओष्ठ आणि लघु ओष्ठ असे 2 प्रकार आपण तिथं पाहिले, त्याचप्रमाणे इथं सुद्धा लहान छिद्र आणि मोठं छिद्र असे 2 प्रकार आपल्याला इथं पाहता येतात. तर याच्यामध्ये काय काय आहे? तर स्त्री जननेंद्रियामध्ये मूत्रमार्गाची स्वतंत्र व्यवस्था असते आणि हे लघुछिद्र असून म्हणजेच यालाच लघुछिद्र असं म्हणायचं आहे आणि याद्वारे मूत्र विसर्जनाचे कार्य केले जाते. त्यासोबत आणि जो पुढचा जो पॉइंट आहे तो आहे योनी मार्ग किंवा बृहत छिद्र. मग हा कशासाठी आहे? याचं कार्य काय आहे? तर हे मूत्रछिद्राच्या खाली व आकाराने मोठे असते. यालाच योनीद्वार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यासोबत याला योनीद्वारावरती एक पातळ पडदा असतो आणि यालाच हायमेन
असं सुद्धा म्हणून संबोधलं जातं. आणि हा पातळ पडदा स्त्रियांच्या प्रथम संभोगामध्ये तो फाटू शकतो किंवा जन्मतः तो क्लोज अशा स्वरूपामध्ये असतो. आणि ज्यावेळी प्रथम संभोगाची वेळ येईल, त्यावेळी तो तुटत असतो आणि तुटल्यानंतर रक्तस्राव वगैरे होणं अशी तिथं घटना होऊ शकते. किंवा पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं, की हा जो भाग आहे हायमेनचा, तर जो ज्या स्त्रीमध्ये तो असेल तिला कौमार्य असं म्हणून ओळखलं जायचं. परंतु पूर्वीच्या काळामध्ये ह्या स्त्रिया खेळ वगैरे खेळायच्या नाहीत. जसं की बॅडमिंटन असेल, धावणे असेल किंवा आणखीन कुठले व्हॉलीबॉल असेल किंवा असे वेगवेगळे खेळ असतील किंवा सहसा स्त्रिया या पूर्वीच्या काळात बाहेर पडायच्या नाहीत. त्याच्यामुळं हायमेन हा नावाचा जो भाग आहे, हा जो पातळ पडदा आहे योनीद्वारावरती, तो जशास तसा राहायचा. पण अलीकडच्या काळामध्ये हे जे वेगवेगळे खेळ खेळले जातात, स्त्रिया वेगवेगळ्या खेळामध्ये सहभागी होतात. बॅडमिंटन असेल किंवा इतर वेगवेगळे खेळ असतील. अशा खेळामध्ये किंवा पडल्यानंतर सुद्धा हा पडदा फाटू शकतो, असं तिथं दिसून येतं विज्ञानामध्ये. त्यासोबत मग याचं कार्य काय आहे? त्याच्यापुढे बघूयात. तर या ठिकाणी स्त्रियांचे बाह्य जननांग संपतात. आता पुढचा जो भाग आहे, तो अंतर्गत अंग किंवा अंतर्गत अवयव. त्याच्यामध्ये काय काय आलं बघा. योनिमार्ग, गर्भाशय ग्रीवा, अंडाशय, अंडवाहिनी आणि गर्भाशय इत्यादी घटक अंतर्गत अवयवामध्ये येतात. आणि पुढचा जो भाग आहे तो पहिला किंवा हे सर्व जे अवयव असतात हे स्त्रियांच्या ओटीपोटामध्ये स्थिरावलेले असतात. म्हणजे स्थान कुठं आहे यांचं? तर ओटीपोट. बरोबर आहे. आणि त्यासोबत तर दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर हे जे अवयव असतात हे जन्मतः परिपक्व नसतात. जन्मतः परिपक्व नसतात. कालांतराने वय जसं-जसं वाढत जाईल तसं-तसं यांच्यामध्ये परिपक्वता येत असते. आणि पुढे काय म्हटले बघा, तर स्त्रियांमध्ये ओस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे मुख्य हार्मोन्स असतात. हे 2 मुख्य हार्मोन असतात आणि जे स्त्री शरीराला आकार व स्त्रीला स्त्रीत्वाची लक्षणं प्रदान करतात. म्हणजे काय? तर बघा जसं-जसं स्त्रियांमध्ये वाढ होत जाईल किंवा त्या मोठ्या होत जातील, वय जसं-जसं वाढत जाईल, तसं-तसं त्यांच्यामध्ये स्तनांची वाढ किंवा त्यांची उंची वाढणे, नितंबांची वाढ होणे किंवा काखेमध्ये किंवा जनन इंद्रियाच्या ठिकाणी केस उगवणे, त्यासोबत मानसिक बदल, भावनिक बदल, लाजाळूपणा किंवा विरुद्ध लिंगी आकर्षण. बघा, लहान-लहान लेकरं खेळतात, परंतु आपले आई-वडील खेळू देतात लहान लेकरांना. पण ज्यावेळी ते वयामध्ये येतात, अशा वेळी मात्र मुलीला किंवा मुलांना असे एकत्रित खेळू दिलं जात नाही. बरोबर आहे. का हो असं का असेल? तर वयामध्ये आल्यानंतर स्त्री असेल किंवा पुरुष असेल दोन्हीमध्ये तर विरुद्ध लिंगी आकर्षण निर्माण होतं. यालाच आपण काय म्हणत असतो? प्रेम असं सुद्धा म्हणत असतो. त्याच्यामुळं स्त्रियांना पुरुषामध्ये खेळू दिलं जात नाही किंवा त्यांच्या क्रियांमध्ये सामील होऊ दिलं जात नाही आणि पुरुषांना स्त्रियांच्या क्रियांमध्ये सामील होऊ दिलं जात नाही. त्यासोबत वयाच्या 8 ते 9 वर्ष यापर्यंत या अवयवांची वाढ होत असते. बघा, वयाच्या 8-9 वर्षापर्यंत या अवयवांची वाढ होत असते आणि 12 ते 13व्या वर्षापासून मासिक स्राव हा चालू होत असतो. आणि हा मासिक स्राव 3 ते 4 दिवसापर्यंत चालू असतो आणि याच्यामध्ये रक्तस्राव होणे हा मुख्य घटक याच्यामध्ये असतो. त्यासोबत या रक्तस्रावाबाबत जे विकार आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं? तर अल्पार्तव, अनार्तव,
आणि कष्टार्थ असे या रक्तस्रावाबद्दल वेगवेगळे विकार तिथे सांगता येतात. अल्पार्थ म्हणजे रक्त कमी जाणे, अनार्तव म्हणजे रक्त न जाणे किंवा कष्टार्तव म्हणजे मासिक पाळीमध्ये वेदना होणे, असे वेगवेगळे विकार तिथं आपल्याला सांगता येतात. त्यासोबत जेव्हा मुलीला पहिल्यांदा रक्तस्राव होतो, योनिद्वाराद्वारे पहिल्यांदा रक्तस्राव होतो, त्यावेळी तिला सामान्य भाषामध्ये किंवा आपल्या खेड्यामध्ये वयात येणे असे सुद्धा संबोधले जाते. आता ही जी क्रिया आहे किंवा वयात येण्याची जी क्रिया आहे, ती कितव्या वर्षापर्यंतची आहे? 12 ते 13 वर्षापर्यंतची आहे. आणि या अवयवांची वाढ कुठून सुरुवात झालेली आहे? 8 ते 9 वर्षापासून सुरुवात झालेली आहे. 12 ते 13 वर्षामध्ये वयात येणं ही क्रिया झालेली आहे. पण ती लग्न करण्यायोग्य आणखीन झालेली नाही. किंवा शासन असं म्हणतं, की स्त्रीच्या लग्नाचं हे वय 18 असावं. तर का असावं? तर 12 वर्षापर्यंत सुद्धा या अवयवांची पूर्ण वाढ झालेली नसते. त्या अवयवामध्ये पूर्ण वाढ झालेली नसते. म्हणजेच ते गर्भधारणेसाठी योग्य नसतात. मग गर्भधारणेसाठी योग्य कालावधी काय आहे? योग्य वेळ काय आहे? तर तारुण्यावस्थामध्ये यांचा पूर्ण विकास होतो. म्हणजेच 18 वर्षाला 18 वर्षाला स्त्री ही गर्भधारणेसाठी योग्य होते. त्याच्यानंतर आता आपण ही प्राथमिक माहिती झाली अंतर्गत अवयवाबद्दल. मग त्याचा पुढचा जो भाग आहे, तो आहे योनी मार्ग किंवा अंतर्गत अवयवामधील पहिला अवयव म्हणजे योनी मार्ग. त्यालाच वजायना असं सुद्धा इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. मग हा मार्ग कुठून कुठपर्यंत असेल? त्याची रचना काय आहे? कशी आहे? त्याच्याबद्दल बघूयात. माहिती घेऊया. तर योनिद्वारापासून बघा, आपण बाह्य जननांगामध्ये 3 पॉइंट बघितले. कोणकोणते? एक क्लिटोरिस, दुसरा मूत्रमार्ग आणि तिसरा योनी मार्ग. मग ह्या योनी मार्गाची सुरुवात किंवा कुठून सुरुवात होते मग? योनिद्वारापासून याची सुरुवात होते आणि गर्भाशयाच्या मुखापर्यंत ती जाऊन संपते. म्हणजे गर्भाशयाच्या मुखाला जाऊन ती मिळालेली असते. आणि आतील जो भाग आहे तिचा गुळगुळीत अशा स्नायूमय अशा स्वरूपाचा असतो आणि ही एक पोकळ नळी आहे. काय आहे? पोकळ अशा स्वरूपाची नळी आहे आणि तिचा आतील भाग कंकणाकृती आहे. म्हणजे कसं? आपण मोठे आतडे बघितले बघा, बरोबर आहे. मोठ्या आतड्यांचा आतील भाग सुद्धा कसा होता? कंकणाकृती अशा स्वरूपाचा होता. यांच्यामध्ये सुद्धा कंकणाकृती स्वरूपाचा भाग आहे आणि ही वरच्या दिशेने जाते. म्हणजे कुठं? गर्भाशयाकडे. पण सरळ जाते का? सरळ रेषेमध्ये जाते का? तर सरळ रेषेमध्ये न जाता ही 45 अंशाचा कोन करून वर जात असते. म्हणजे कशा स्वरूपामध्ये? आपण बघूयात इमेज मध्ये. आता बघा, हे स्त्रीचे अंतर्गत अवयव आहेत. कोणकोणते? युटेरस म्हणजे त्याला गर्भाशय म्हणायचा आहे. ओव्हरी म्हणजे अंडाशय म्हणायचा आहे आणि फॉलिपिन ट्यूब म्हणजे बीजवाहक नलिका. 3 मुख्य अवयव झाले बघा. युटेरस, गर्भाशय, फॉलिपिन ट्यूब आणि अंडाशय. हा वरचा भाग संपला, बरोबर आहे. त्याच्यानंतर लॅबियम मायनस किंवा वजायना म्हणून नाव दिलेलं आहे बघा. याची सुरुवात कुठून झालेली आहे आणि आकार कसा आहे? पोकळ नळीसारखा आकार आहे. योनिद्वारापासून याची सुरुवात झालेली आहे आणि गर्भाशयाला जाऊन ती नळी संपलेली आहे, बरोबर आहे. आणि आतील भाग कसा आहे?
कंकणाकृती वळ्या अशा स्वरूपाचा आहे. त्यासोबत आणखीन एक बघूया. कोणता भाग चालू आहे आपला? वजायनाचा भाग चालू आहे. आता याच्यामध्ये 3 ओपनिंग दिसतात बघा. 3 ओपनिंग दिसतात म्हणजे शरीराच्या बाहेर आलेल्या. मागून जर बघत गेलं, मागून पुढे बघत गेलं आपण, तर मोठं आतड्याची ओपनिंग आहे. पहिली ओपनिंग मोठ्या आतड्याची म्हणजे हे काय आहे? ॲनस आहे, गुदद्वार आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ॲनसचा संबंध मोन्स प्युबिस मध्ये येत नाही, म्हणजे जननांगामध्ये येत नाही. आता पुढचे जे 2 भाग आहेत, आता पुढच्या 2 ओपनिंग आपल्याला इथं पाहता येतील बघा. आणि 2 नंबरची जी ओपनिंग आहे, ती गर्भाशयाची ओपनिंग आहे. म्हणजे काय? ही नळी अशा स्वरूपाची आहे. ती काय आहे? वजायना आहे. योनी मार्ग आहे. आणि त्याच्यानंतरची 3 नंबरची जी ओपनिंग आहे, ती कोणती आहे? वरची पिशवीसारखा जो आकार आहे, तो कशाचा आहे? ब्लॅडरचा आहे. तो कशाचा आहे? युरिनरी ब्लॅडर म्हणजे लघवीची पिशवी आहे. आणि त्याच्यानंतर जी ओपनिंग बाहेर येते, ते काय आहे? मूत्रमार्ग आहे. अशा 3 स्वरूपाच्या ओपनिंग आपल्याला तिथं पाहता येतात. परंतु सध्या अभ्यास आपला कोणता चालू आहे? मध्य भागातील म्हणजे योनीद्वारापासून गर्भाशयापर्यंत जाणाऱ्या नळीचा अभ्यास. पुढे बघूया आणखीन. मग ह्याची रचना आपण पाहिली. याचं नेमकं कार्य काय आहे ते पण बघूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा, 45 अंशाचा कोन आणि त्याच्यानंतर ही जी नळी आहे, द्वारापासून योनी द्वारापासून गर्भाशयाकडे जाताना मागून पुढे जाताना ही पुढे पुढे रुंद होत जाते. म्हणजे अलीकडचा भाग अरुंद आणि गर्भाशयाकडचा भाग कसा असेल? रुंद अशा स्वरूपामध्ये याची रचना असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर ही जी नळी आहे, हा जो योनी मार्ग आहे, तो अतिशय फ्लेक्झिबल अशा स्वरूपाचा असतो. आणि त्यासोबत याची लांबी पाहायला गेलं तर जवळपास 10 सेंमी याची लांबी दिसून येते. आणि अशा एकंदरीत स्वरूपातील नळीला आपण तिथं योनी नलिका किंवा योनी मार्ग किंवा वजायना म्हणून ओळखतो. तर त्याच्यानंतर आता याचं कार्य काय आहे? तर बघा, मूत्रमार्गाचं कार्य काय होतं? तर शरीरातील मूत्र बाहेर काढून टाकणे. बरोबर आहे. आता योनी मार्गाचं कार्य काय आहे? तर मासिक स्राव वाहून नेणे. म्हणजे हा गर्भाशयातून स्राव होत असतो. मासिक स्राव हा गर्भाशयातून होतो आणि तो झालेला स्राव गर्भाशयाकडून बाहेर काढून नेण्यासाठी ही नळी उपयोगासाठी येते. आणि त्यासोबत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लैंगिक सुख घेणे. स्त्री आणि पुरुष समागमामध्ये या योनी मार्गामध्येच संभोगाची क्रिया घडत असते. त्यासोबत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर संभोगादरम्यान पुरुष जननेंद्रियाकडून जे शुक्राणू सोडले जातात, ते शुक्राणू या योनी मार्गामध्ये येतात. मग हे फक्त योनी मार्गातच टिकून राहतात का? तर नाही. तर योनी मार्गामध्ये पडलेले शुक्राणू पुढे घेऊन जाणं म्हणजे कुठं? गर्भाशयाकडे. बघा, रजस्राव हा कुठून कुठं झाला? गर्भाशयाकडून बाहेर काढून टाकण्यात आला. परंतु शुक्र हा कसा आहे? बाहेरून गर्भाशयाकडे वाहून नेला जातो. बघा 2 कृती कशा आहेत. त्याच्यानंतर
आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्री जननेंद्रियामधील अतिशय महत्वाचं काम गर्भाशयातून बाळ बाहेर येण्याचा मार्ग. आता बघा, बाळाला बाहेर येण्याचा मार्ग सुद्धा हा कोणता आहे तर योनी मार्ग अशा स्वरूपाचा आहे. तर बाकीचे जे अंग आहेत गर्भाशय, ग्रीवा, अंडाशय किंवा अंडवाहिनी आणि गर्भाशय, हे बाकीचे भाग आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. नाही सर. ठीक आहे. बालेश्वर, कोण विकास आहे का बालेश्वर? आपण परवा प्रोटीन बघितलं होतं. ऐकू येतं ना आवाज सगळ्यांना? हो मॅडम, ऐकलंय. हो.